नमस्कार, मी विभूती मेस्त्री. डिजिटल सफाई वृत्तांतमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. नवरात्रीच्या निमित्ताने आपण सन्मान स्त्री शक्तीचा आणि सलाम तिच्या कार्याला या विशेष भागातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांना भेटत आहोत, त्यांच्याशी गप्पा मारत आहोत. आणि आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर बाबा आमटे, त्यानंतर मृणालताई गोरे, भूमिसेनेचे संस्थापक काळूराम दोदडे अशा मोठमोठ्या व्यक्तींबरोबर सामाजिक कार्य केलेल्या ज्योती केळकर. ज्योती केळकर यांचा जन्म 1957 साली पुण्यात झाला. त्यानंतर 1975 साली आणीबाणीच्या काळात त्यांनी राष्ट्र सेवा दलामध्ये सहभाग घेतला. 1980 सालापासून त्यांनी पूर्णवेळ समाजकार्याला सुरुवात केली. पालघर जिल्ह्यातील मासवण गावात आदिवासी बांधवांच्या हितासाठी काम करणाऱ्या संस्थेत त्या काम करू लागल्या. दरम्यानच्या काळात त्यांना भूमिसेनेत देखील काम करायची संधी मिळाली. त्यानंतर मृणालताई गोरे यांच्या महिलांवर प्रश्नांवर काम करणाऱ्या स्वाधार या संस्थेत देखील त्यांनी मोलाचं योगदान दिलं आणि सध्या त्या असंघटित मजुरांचे प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगिनी या संस्थेसोबत देखील काम करत आहेत. इतकंच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आमटे यांच्या हेमलकसा ह्या प्रकल्पाच्या उभारणीत देखील त्यांच्यासहित त्यांच्या मिस्टरांचा देखील मोठा वाटा होता. त्यांचा हा सगळा प्रवास नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. चला तर मग आता त्यांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूया. नमस्कार. नमस्कार. सन्मान स्त्री शक्तीचा आणि सलाम तिच्या कार्याला या विशेष भागात तुमचं मनापासून स्वागत आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या. मी ज्योती केळकर. माझं शिक्षण MA सोशिओलॉजी मध्ये आहे. क्राफ्ट टीचर डिप्लोमा पण माझा झालेला आहे आणि लायब्ररीचा सर्टिफिकेट कोर्स पण झालेला आहे. आणि मी सध्या केशव गोरे स्मारक ट्रस्ट गोरेगावला, जो मृणालताईंच्या मिस्टरांचं अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी 1958 साली स्थापन केला. मृणालताईंचे मिस्टर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजवादी नेते होते. स्वातंत्र्य चळवळीत भुवामुक्ती आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून 58 साली या ट्रस्टची स्थापना झाली. या ट्रस्ट सोबत गेली अनेक वर्ष काम करते आणि त्यांचं जे यदी फडके प्रगत संशोधन केंद्र आहे, ज्या केंद्रामार्फत सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या विषयांवर अभ्यासू पत्रकार किंवा कार्यकर्ते हे संशोधन करतात आणि त्या संशोधनाची आम्ही संशोधनाचं रूपांतर पुस्तकातून आम्ही पुस्तकं प्रकाशित करतो. त्या सगळ्या प्रकल्पाचं काम प्रामुख्याने मी करतो. म्हणजे संशोधक शोधणं, त्यांना विषय त्यांचा पाठपुरावा करणं आणि ते पुस्तक जेव्हा लिखित स्वरूपात येतं तेव्हा त्याचं एडिटिंग आणि जे काय असेल ते संस्कार त्याच्यावर संपादनाचे करायचं ते करून आम्ही ती पुस्तकं प्रकाशित करतो. केशव गोरे स्मारक ट्रस्टचे अनेक उपक्रम आहेत, ज्यामध्ये आरोग्य केंद्र आहे आमचं, जिथे 12 तास डेंटल क्लिनिक चालतं. डोळ्याचे डॉक्टर येतात, सायकियाट्रिस्ट येतात. लायब्ररी आहे आमची, उत्तम लायब्ररी आहे. अभ्यासिका आहे. वस्ती पातळीवर कुटुंब सुधार प्रकल्प म्हणून काम चालतं. वस्तीतल्या लोकांच्या गरजा ओळखून त्यांना त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी जे काही मार्गदर्शन करावं लागेल ते मार्गदर्शन करण्याचं काम आमच्या या कुटुंब सुधार प्रकल्पामार्फत चालतं. रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, जन्म दाखला असेल, मृत्यू दाखला असेल किंवा इतर जी काही कागदपत्रांची आवश्यकता असते त्या आवश्यकतेबरोबर कुटुंबातील वाद असतील, शिक्षणाच्यासाठी काही मार्गदर्शन हवं असेल, रोजगाराच्यासाठी काही मार्गदर्शन हवं असेल तर ते या प्रकल्पामार्फत केलं जातं. दुसरा आमचा एक प्रकल्प आहे जो इन्कम जनरेशन प्रोग्राम आम्ही असं त्याला म्हणतो. तो गरजू लोकांनी आपल्या पायावर उभं राहावं आणि स्वयंरोजगार मिळावा, पण बँकेतून कर्ज मिळत नाही. बरोबर. किंवा पतपेढीतून सुद्धा कर्ज मिळायला काही कागदांची पूर्तता करावी लागते. तर आम्ही अगदी 2,000 रुपयापासून 20,000 रुपयापर्यंत ची कर्ज देऊन त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं म्हणून प्रयत्न करतो. तसंच त्या कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण जर थांबत असेल तर त्या शिक्षणासाठी
किंवा काही वैद्यकीय मदत आजाराकडे आहेत आणि जायची परिस्थितीच नाहीये डॉक्टरांकडे, तर त्याच्यासाठी आम्ही सहकार्य करतो आणि या सगळ्याचा समन्वय साधण्याचं काम प्रामुख्याने करतो. वा, म्हणजे ह्या सगळ्याबद्दल पुढे आपण चर्चा करणारच आहोत. तुर्तास आपण थोडस काय म्हणतात की भूतकाळात जाऊया. तर तुमचा जन्म कुठे झाला आणि तुमचं बालपण कसं गेलं? माझा जन्म पुण्याचा 1957 साली माझा जन्म झाला आणि मी 3.5 वर्षाची असताना माझे वडिलांचं निधन झालं. माझी बहीण माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी, ती शाळेत शिकत होती आणि आई तेव्हा नोकरी अशी करत नव्हती, पण नंतर आई बालवाडी शिक्षिका म्हणून काम करायला लागली. आम्हाला त्याच वेळेला वडिलांच्या निधनानंतर 4च महिन्यांनी पाचेच्या पुराचा जबर फटका आम्हाला बसला. त्याच्यात आमचं घर म्हणजे 4 खोल्यांच्या 2 खोल्या झाल्या आणि मग 63 साली आईला जेव्हा नाशिकला नोकरी मिळाली तेव्हा आम्ही नाशिकला स्थिर आलो. नाशिकमध्ये माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण नाशिकमध्ये झालं. कॉलेजचं शिक्षण मी बाहेरून घेतले, मी कधीच कॉलेजमध्ये गेले नाही आणि हे करत असताना खूप खडतर परिस्थिती आमची होती, कारण बालवाडी शिक्षिकेला त्या काळात पगार खूपच कमी असायचा. पण आईने आम्हाला खूप स्वाभिमानाने दोघी बहिणींना शिकवलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. आणि शाळेत असताना म्हणजे प्राथमिक शाळेत असताना आईच्या शाळेची बस होती आणि त्या बसच्या ड्रायव्हर काकांबरोबर मी जायची मुलांना सोडायला. क्लीनर नसला की पण आणि मला मजा वाटायची म्हणून पण जायची. आणि त्यावेळेला मी आजूबाजूची नाशिकची वस्ती बघितली, शाळेत येणाऱ्या मुलांची घरं बघितली आणि मी असं असतं ना लहानपणी आपल्या सगळ्या गोष्टींचं आकर्षण असतं आणि ही गोष्टी आपल्याला मिळत नाही तर वाईट वाटत असतं. पण हे सगळं मी जेव्हा बघितलं तेव्हा मी आईला म्हटलं, आई आपण खूप सुखात राहतोय गं, आपल्याला राहायला छान घर आहे, चांगलं आहे सगळं, आई आहे सोबत मुख्य म्हणजे. तर ती म्हणाली तुला एवढं कसं कळलं? मी बघते ना त्याच्यावर मी सांगते तुला की आपण खूप छान आणि सुखात होतो. मग पुढे माध्यमिक शिक्षण सुरू झालं. शाळेचा माझ्या जडणघडणीत जितका माझा आईचा वाटा आहे, आजीचा वाटा आहे, तितकाच माझ्या माध्यमिक शाळेचा खूप मोठा वाटा आहे. मी ज्या शाळेत शिकले ती शासकीय कन्या विद्यालय होतं. खूप वेळ म्हणजे 11:15 ते 5:45 अशी आमची शाळा होती. पण शाळेत आमच्या काय म्हणू एक विद्यार्थी किंवा एक चांगलं नागरिक घडवण्याची जी प्रक्रिया असते, जी शालेय जीवनात व्हायला हवी, ती आमच्या शाळेत खूप चांगल्या पद्धतीने झाली. अंध मुलांचे पेपर लेखनिक म्हणून लिहिण्याची संधी मला मिळाली. माझ्या काळी 11वी SSC होतं, त्यामुळे तेव्हा फायनल होतं. मी 7वीला असताना 7वीच्या मुलांचे आणि 10वीला असताना 11वीच्या मुलाचे पेपर लिहायला गेले लेखनिक म्हणून. माझ्याबरोबर माझ्या वर्गातल्या मुली पण होत्या, शाळेतल्या पण मुली होत्या. पण मला तिथे ना मला एक खूप मी जेव्हा 11वीच्या मुलाचा पेपर द्यायला गेले होते तेव्हा मला एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवली की मी त्या मुलाला ओळखलं नाही, पण त्यांनी मी लिहिलेल्या पेपरवरनं हात फिरवला आणि कसं त्याला त्या स्पर्शातून कळलं मला आजही कळलं नाही. पण त्यांनी मला सांगितलं तूच माझा पेपर 7वीला लिहिला. मला वंचित समूहाकडे बघण्याची जी डोळस दृष्टी जी मिळाली ती मिळवण्यात माझ्या शाळेचा खूप मोठा सहभाग. आमच्या शाळेत रिमांड होम मधल्या मुली यायच्या, माझ्या वर्गातही रिमांड होम मधल्या मुली होत्या. त्यांचे अनुभव ऐकताना म्हणजे आपल्याला वडील नाहीये पण एक पालक तर खंबीर आहे, आई आहे जी दोन्ही भूमिका निभावते. पण या मुलांना नाकारलंच गेलं म्हणून ही रिमांड होम मध्ये आहे, किंवा गुन्हेगारांची मुलं म्हणून जन्माला आली आणि म्हणून रिमांड होम मध्ये आहेत. त्यांचं जग खूप वेगळं आहे, किंवा त्यांची काही चुकी नसताना समाज त्यांना त्या दृष्टीने बघतोय आणि वागणूक देतोय, ही सुद्धा खूप. आणि आम्ही रिमांड होम मधल्या मुलांसाठी दरवर्षी आमच्या शाळेतून आम्ही राख्या बांधायला त्यांच्या इथे जायचो.
प्रत्येक वर्गातले काही ठराविक दरवेळी वेगवेगळे निवडायचे, निवड करायचे आणि राखी रक्षाबंधनाला जायचं आणि त्या मुलग्यांना राखी बांधायचं. आमची फक्त मुलींची शाळा होती. पण या मुलींचे अनुभव ऐकता ऐकता स्वतःच्या मनाला प्रश्न पडत गेले की जग हे असंही असतं, आपण याच्याकडे बघितलं पाहिजे. हा एक खूप लहान वयात माझ्यावर नकळत झालेला संस्कार होता. मी लहानपणी अगदी राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात होते, पण नंतर शाळेची वेळ, शाळेची ऍक्टिव्हिटी हे सगळं वाढल्यानंतर शाखेत जाणं थांबलं. आणि सानेगुरूची कथा मला चालायची, तिथेही दर रविवारी असायची ती, तिथे मी जायची. त्याचा एक पगडा नाही म्हटलं तरी तुमच्या मनावर होतो. आणि विशेष म्हणजे आमच्या शाळेमध्ये दर शनिवारी साने गुरुजींच्या भारतीय संस्कृती या पुस्तकाच्या उतार्याचं वाचन व्हायचं. म्हणून मी म्हटलं की माझ्या शाळेचा माझ्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे. हे माझं असं खडतर जरी बालपण गेलं तरी प्रगल्भ होत गेलेलं बालपण हे असंच होतं. हे खरंच म्हणजे लहानपणी आपण म्हणतो की ती एक पोली माती असते, तेव्हाच ती आकार घेत जाते आणि मग एकदा ते मडकं घट्ट झालं की मग त्याला आपण काही करू शकत नाही. आणि ते कोमल वय इतकं असं असतं की डोकं पूर्ण रिकामं असतं आणि बाहेरचं जे दिसतंय ते भरभर घ्यायचं. जे काही आपली ज्ञानेंद्रिय जे काही दिसतंय ऐकायला मिळतं आणि मग नकळतपणे आपण तसे आपली विचारसरणी आणि ते सगळं घडत जातं. म्हणजे कदाचित या इतक्या मोठ्या यशाचा टप्पा किंवा हे जे काही वळण लागत गेलं त्यासाठी ह्या गोष्टीचा खूप मोठा वाटा आहे. पुरताच आपल्याला ते दुःख खूप असं वाटतं की ही परिस्थिती आपल्या वाट्याला का आली, त्याची नकारात्मक बाजू दिसत असते, पण कदाचित त्याच्यातनं काहीतरी भव्य दिव्य काहीतरी घडणार असं मग ती परिस्थिती वाटायला आपल्याला येते असं म्हणू शकतो आपण. नक्कीच. त्यानंतर मग तुमचं पुढचं शिक्षण म्हणजे माझ्या बहिणीचं लग्न झालं. माझी बहीण BSc झाली, लगेच नोकरीला लागली. ती तिचं लग्न होईपर्यंत माझ्या शिक्षणाचं सगळं ती बघत होती. आणि आईची अशी परिस्थिती नव्हती की मला महाविद्यालयात घालेल. आणि तिची खूप इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. पण तिला व्हायचं होतं, पण ती तिच्या प्रकृती असल्यामुळे नाही होऊ शकली. आणि मला बिलकुल त्या ह्याच्यात रस नव्हता. त्याच्यामुळे मी माझ्या वेळेला गणित सायन्स सोडता यायचं, गणित इंग्लिश सोडता यायचं ऑप्शन. मी गणितच सोडून दिलं म्हणजे मला सायन्सला ऍडमिशनच मिळणार नाही. आणि गणित सोडण्याचं कारण मुख्य म्हणजे माझी बहीण मला शिकवायला नव्हती म्हणून मी शाळेच्या शिक्षकांवर रागून गणित सोडलं. आता त्याचं कधीतरी वाईट वाटतं, पण त्यावेळेला तसं कोणी सांगणारही नव्हतेच. आणि ते सोडून मी ठरवलं की आपण बाहेरून शिक्षण घ्यायचं. आणि मग हे शिक्षण घेत असताना एकीकडे कॉलेजचं शिक्षण आणि एकीकडे क्राफ्ट टीचर डिप्लोमा असं मी केलं. लायब्ररीचा कोर्सही त्या दरम्यानच्या काळात तो 3 महिन्याचाच असायचा, त्याच्यामुळे त्याला काही फार वेळ नाही लागला. पण हे 2 वर्षाचा कोर्स होता टीचर डिप्लोमा. SSC झाल्यानंतर कॉलेजचं शिक्षण घेता हे शिक्षणही मी पूर्ण केलं. आणि 1 वर्ष मी माझ्या मामाकडे मुंबईला होते 1975 साली. त्यावेळेला आणीबाणी लादली गेली होती. आणि आणीबाणी लादली गेल्यावर माझी मैत्रीण, आता जिला मी मैत्रीण म्हणते पण कधी ती माझ्या मामे बहिणीची मैत्रीण, आपले माजी शिक्षण मंत्री जे सदानंद वर्दे होते त्यांची मुलगी झेलम, ही आणीबाणीच्या विरोधात पत्रकं वाटायची. आणि माझ्या मामे बहिणी बरोबर मी जायची. मामे बहिणीला जास्त ते करता यायचं नाही कारण माझा मामा रुपारेल कॉलेजचा व्हाईस प्रिन्सिपल होता आणि त्याच्या नोकरीवर गदा यावी असं आम्हाला कोणालाच वाटत नव्हतं. त्यामुळे गुपचूपपणे तिच्याऐवजी मी ती पत्रकं वाटायची. आणि 1976 साली मी नाशिकला परत गेले. नाशिकला कुसुमताई पटवर्धन आणि शांताताई लिमये या 2 स्वातंत्र्य सैनिक होत्या. आणि त्या अतिशय साध्या राहायच्या. मी माझ्या फार लहानपणापासून म्हणजे अगदी 2री पासून मी त्यांना बघत आलेले होते. आणि त्यांच्या साधेपणाचं, साध्या राहणीचं, त्यांच्या विचारसरणीचं मला जबरदस्त आकर्षण होतं. त्यांनी जेव्हा रचना ट्रस्ट नावाच्या संस्थेमार्फत रचना विद्यालय नावाची शाळा काढली, ती शाळा काढताना मार्गदर्शन घ्यायला त्या माझ्या आईकडे यायच्या. आणि
त्यांनी मला विचारलं की तुझा जर लायब्ररीचा कोर्स झालाय तर तू शाळेची लायब्ररी लावून द्यायला आणि मुलांना वाचनाची गोडी लावायला माझ्या शाळेत येशील का? पण मी तुला फार काही पैसे देऊ शकणार नाही, म्हणजे मानतच तुला करावं लागेल. तर मी म्हटलं आपल्याला एक अनुभव मिळतोय आणि चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळते, तर आपण ती स्वीकारावी. आणि आई तर कधी नाही म्हणणारी नव्हतीच, कारण आणि माझं वय पण नसं होतं की मला ते त्या ह्याच्यात गेले. आणि त्यांनीच सुनीती कुलकर्णी नावाच्या एका मुलीशी माझी ओळख करून दिली, जी राष्ट्र सेवा दलात होती, जी माझी घट्ट मैत्रीण नंतर झाली. ती राष्ट्र सेवा दलातल्या नाशिक मधल्या गटाबरोबर आणीबाणीच्या विरोधातलं काम करत होती आणि तिच्याबरोबर मी पण काम करायला लागले. आम्ही पत्रकं वाटायचो. नाशिकचं जेल खूप मोठं, नाशिक रोडचं, त्या नाशिक रोडच्या जेलमध्ये अनेक राजकीय कैदी स्थानबद्ध होते आणि आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळे त्या राजबंदींना बाहेरच्या बातम्या कळवण्यासाठी आम्ही बिडी असते ना आपली, त्या बिडीची त्यातल्या बिड्या काढायच्या आणि त्याच्यामध्ये बाहेरच्या बातम्या अशा लिहायच्या, बिड्यासारखे त्या वळायच्या, त्या बिडीच्या बंडलात घालायच्या आणि ते बिडीचं बंडल घेऊन आम्ही नाशिक रोडच्या जेलमध्ये जायचो आणि तिथल्या राजबंदींना बाहेर बातम्या काय चाललंय, कोण काय काय काम करते, महाराष्ट्रातली परिस्थिती काय आहे, ते सगळं आम्ही त्यांना त्याच्यात घेऊन द्यायचो. काय वय असेल तुमचं साधारण? 20च्या आत. आणि तो जो एक अनुभव होता, आणीबाणीत आमचे अभ्यासवर्ग सांगायचे. आमच्या इथे भूमिगत करते, मला वाटतं मृणालताईंची माझी पहिली ओळख त्या भूमिगत असताना झाली होती, जेव्हा आम्हाला त्या मृणालताई इथे सुद्धा, कारण त्या वेषांतर करून असायच्या. पण आमच्या इथे एक नांदेडचे डॉक्टर नंदकुमार देव म्हणून होते आणि ते भूमिगत होऊन राहिले होते आणि ते गुप्तपणे आमचे अभ्यासवर्ग घ्यायचे. अरुण ठाकूर म्हणून आमचा एक छान मित्र होता, त्यांनी आमचे अभ्यासवर्ग खूप घेतले की ज्याच्यातून सामाजिक न्याय, लोकशाही, समाजवाद, समता, स्वातंत्र्य, बंधुता ही जी आपली संविधानातली मूल्य आहेत, या मूल्यांचा अभ्यास, थोडासा इतिहास, खरा काय आहे काय नाही, याचे अभ्यासवर्ग आमचे चालायचे. आणि त्याच्यातून जडणघडण म्हणतात वैचारिक, ती पक्की एक प्रकारची होत गेली. 77 साली एक आणीबाणी उठली आणि 77 सालची अभूतपूर्व निवडणूक झाली, ज्या निवडणुकीत आमच्या राष्ट्र सेवा दलाच्या गटाने नाशिक मधला ग्रामीण भाग आणि नाशिक मधल्या गरीब वस्त्या आणि नाशिक मध्ये सगळंच नाशिक पिंजून काढलं होतं. पण हे पिंजून काढताना तुम्ही जर दृष्टी तुमची डोळस ठेवली तर तुम्हाला आजूबाजूच्या समाजाचे प्रश्न काय आहेत हे लक्षात येतं. आणि ती जाण आम्ही सगळ्यांनीच, म्हणजे मी एकटीच नाही, माझ्या बरोबरचे अनेक जण होते, त्या सगळ्यांनी आम्ही वाढवत नाही. ते इलेक्शन संपलं, त्या इलेक्शन मध्ये अगदी म्हणजे भिंती रंगवणं, रस्ते रंगवणं, तेव्हा सगळं हे होतं. मतपत्रिका तयार करून बॅलेट पेपर कसा असतो, तेव्हा वोटिंग मशीन नव्हतं, बॅलेट पेपर असायचा, त्याच्यात मतदान कसं करायचं हे सगळं आम्ही शिकवलं. आणि एकूण सगळं राजकीय पक्षांचं वातावरण बघितलं आणि आमच्याच गटाने असं म्हणजे सगळ्यांचंच एकमत झालं त्याच्याकडे की आपण संघटनेचं काम करूया, संस्थांचं काम करूया, पण आपण राजकीय पक्षाचं काम करू शकणार नाही. आमच्यातले 1-2 जण राजकीय पक्षाबरोबर गेले, कारण ते मुळातच त्यातले होते, पण नाही ठरवलं. बीड जिल्ह्यातून 1972च्या दुष्काळामध्ये स्थलांतरित सगळे लोक आलेले होते आणि नाशिक मधल्या एका मध्यवस्तीत एका स्टेडियम अर्धवट बांधलेला होता, तिथे हे लोक राहायचे. आम्ही 77 साली इलेक्शन संपल्यानंतर सेवा दलाच्या शाखा मोठ्या प्रमाणावर सुरू केल्या, 4-5 ठिकाणी नाशिकमध्ये सुरू केल्या आणि त्यातली एक शाखा या वस्तीतल्या मुलांसोबत सुरू केली. मग त्या वस्तीतनं नंतर नाशिक नगरपालिकेने त्यांना दुसरीकडे हलवलं. आम्ही तिथेही शाखा त्यांच्या बरोबर घेतली
पण त्यांच्या बरोबर काम करत असताना आमच्या लक्षात आलं की यांचे आरोग्याचे प्रश्न आहेत, या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत, यांचा रेशन कार्डचा प्रश्न आहे आणि यांचे पाण्याचे प्रश्न आहेत. रोजगाराचा प्रश्न सोडवण्या एवढे आम्ही मोठे नव्हतो, तेवढी समजही आलेली नसेल, पण या प्रश्नांना घेऊन आमच्या गटाने काम सुरू केलं. आम्ही त्या मुलांना महानगरपालिकेच्या शाळेत घातलं. शाळेची परिस्थिती कसं बघायला गेलो तर ती मोडकळीला आलेली शाळा होती. तर नगराध्यक्षांना जाऊन भेटलो, नगराध्यक्षांशी बोललो, त्यांना ते सगळं सांगितलं आणि त्यांनी ती शाळा दुरुस्त पण करून घेतली. हे असे छोटे छोटे प्रश्न घेऊन हाती करताना माझ्या असं लक्षात आलं की माझा पिंड हा सामाजिक काम करण्यात. प्रश्नाकडे वळणार होते की कधी आईने ह्याला विरोध नाही का केला की तू मुलगी आहेस आणि मग हे सगळं काय करतेस, इतकं मी कष्टातून तुला शिकवलं तर बाबा एक नोकरी कर आणि आपल्या आयुष्य मार्गी लावायला सर्वसामान्य माणसांची जी व्याख्या असते, तर असं कधी अडवणूक झाली का? अजिबात नाही. उलट माझ्या आईला अशा प्रकारचं काम करायचं होतं, पण आमची जबाबदारी असल्यामुळे ती ते काम करू शकली नाही, म्हणून तिने मला कधीच विरोध केला नाही. 1988 पासून 2006 पर्यंत आई आमच्या बरोबर माझ्या बरोबर इथे राहिलेली. त्यामुळे आईचा कधीही म्हणजे कधीही विरोध नव्हता. फक्त तू सांभाळून काम कर एवढंच ती म्हणायची. तर ते वय पण काय म्हणतात की अगदी नाजूक वय होतं. हो, नाजूक वय असा टप्पा तो असतो की एकतर आयुष्य बिघडतं किंवा घडतं असं म्हणायला हरकत नाही. हा, पण आमच्या अनुताई लिमये जसं म्हणायच्या, आम्ही बी घडलो, आम्ही बी घडलो. बिघडणं आणि बी घडलो हे जे आहे ना ते आम्ही बी घडलो नक्कीच असंच म्हणता येईल. तुम्ही मगाशी मला विचारत की कसं हे झालं सगळं. 1977 साली मला सरकारी डीएड कॉलेजमध्ये क्राफ्ट टीचरची नोकरी मिळाली. ती लिव्ह वेकन्सीतली नोकरी होती, 3 महिने, आणि नोकरी अगदी सहजगत्या मिळाली. मी ती केली. नोकरी संपल्यावर मी माझ्या शाळेच्या खाली डीएड कॉलेज होतं, त्याच्यामुळे रस्ते सगळे माहिती होते. मी तारेचं कुंपण ओलांडून मागच्या बाजूने सेवादलाची शाखा घ्यायला जायची. 3 महिन्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू. ते लिव्ह वेकन्सीत असतं की तसंच असतं. पुन्हा इंटरव्ह्यू घेताना नाशिक तेव्हा इतकं टिचकं होतं ना की सगळेच लोक एकमेकांना ओळखणारे होते. माझी आई शिक्षण क्षेत्रातली, माझी बहीण शिक्षण क्षेत्रातली, त्यामुळे मला लहानपणापासून ओळखणारे होते आणि बघणारे होते की ही इथे येते, शिकवते आणि आपलं काम संपलं की तारेचं कंपाऊंड ओलांडून जाते, हे सगळे बघणारे होते. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की ही जागा राखीव आहे, आम्हाला कोणी उमेदवार मिळालं नव्हतं म्हणून आम्ही तुम्हाला घेतलं होतं, तुमचं कामही आम्हाला आवडलंय, पण आम्ही काय करू? मी त्यांना स्पष्टपणे उत्तर दिलं की तुम्हाला जर राखीव उमेदवार मिळाली असेल तर तुम्ही तिला घ्या. त्यांना घरची परिस्थिती माहिती होती. त्यांचा दुसरा प्रश्न, तुला नोकरीची गरज नाहीये का? म्हटलं गरज आहे. गरज कोणाला नसते, गरज आहे, पण जर तीच राखीव जागा आहे तर ती राखीव जागा त्या व्यक्तीलाच मिळाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मी तो एवढं ठामपणे कसं सांगू शकतो? म्हटलं मग मी सेवादलात काय शिकले? मी जी काही सेवादलात माझी वैचारिक जडणघडण झालेली आहे त्याच्यात मी काय शिकले? तुम्ही कुशलतेला नोकरी द्या, माझा काहीच हे नाहीये. आणि तिथे मात्र मी पक्क ठरवलं, नो वे, दिस इज पहिली आणि दिस इज शेवटची. त्याच्या पुढे आयुष्यात नोकरी करायची नाही, पूर्ण वेळ काम करायचं. 1980 पासून तुम्ही मला वाटतं सामाजिक कार्याला सुरुवात केली खऱ्या अर्थाने, की एक आपण फायनल निर्णय म्हणतो की नाही मला आता ह्याच मार्गाला जायचंय, द्विधा मनस्थिती संपली. तर त्यानंतर प्रथम तुम्ही कुठल्या कामाला सुरुवात केली, म्हणजे कुठून सुरुवात केली? मी राष्ट्र सेवा दलात काम करतच होते. बेसिकली मला आदिवासी भागात जाऊन काम करायचं होतं आणि माझ्या आईला
मी विदर्भात वगैरे जाऊन काम करणं हे तितकंसं पसंत नव्हतं. त्याचं कारण असं होतं की एक तर नाशिक पासून विदर्भ लांब, विदर्भाची हवा कोरडी, जी मला चालेल की मी ह्याची तिला भीती होती. आणि मी या पालघर तालुक्यात जेव्हा आले त्यावेळेला ही जी संस्था मी बघितली, आदिवासी सहशिक्षण परिवार, समाजवादी महिला सभेच्या ज्यांनी स्थापना केली अनुताई लिमये म्हणून, त्या पुण्याच्या, त्या स्वातंत्र्य सैनिक, त्या शांताताई लिमये ज्या आमच्या नाशिकच्या होत्या, त्यांच्या मोठ्या जाऊबाई, माझी आई मुळातली पुण्यातलीच, ती त्या सगळ्या परिवाराला ओळखणारी. आणि जेव्हा मी त्यांच्याशी मी एकटीच जाऊन बोलून आले की त्यांनी विचारलं की तुला करायचंय काम, हो म्हटलं. माझी आई ही संस्था बघायला माझ्या आधी आली, तिने ही संस्था बघितली आणि मग ती परत येऊन म्हणाले ठीक आहे तुझा निर्णय तर तू जा. आणि म्हणून मी 1980 साली आदिवासी सहशिक्षण परिवार ही मासवडला जी संस्था आहे त्या संस्थेसोबत पूर्ण वेळ काम करायला सुरुवात केली. पुस्तकात माझा विषयच असा होता की ज्या विषयामध्ये आदिवासीचे प्रश्न वगैरे असा विषय असायचा, कारण सोशॉलॉजी विषयाबरोबर माझा अँथ्रोपॉलॉजी हा पण विषय होता. पण पुस्तकातलं लिखाण आणि प्रत्यक्षातले अनुभव याच्यात जमीन अस्मानाचा फरक असतो. नक्कीच. आदिवासी सहशिक्षण परिवाराचं काम हे शिक्षण आणि आरोग्य या दोन ह्याच्याभोवती जास्त गुंफलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांच्या 10 बालवाड्या 10 गावातून चालायच्या. 0 ते 6 वयोगटातली 0 ते 14 वयोगटातली मुलं त्या शाळेत असायची. पाळणाघर, बालवाडी आणि 1ली पर्यंतच दुसरी शाळेत जाऊ शकतील मुलं इतकं प्राथमिक शिक्षण त्यांना देणं हे प्रामुख्याने काम होतं. त्यांना आम्ही आहार, नाश्ता, जेवण वगैरे सगळं द्यायचो आणि त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पण काम करायचो. म्हणजे तेव्हा त्यांना सरकारकडनं या सुविधा नव्हत्या मिळत? नव्हत्या. म्हणजे अंगणवाड्याच तेव्हा अस्तित्वात नव्हत्या, त्याच्यामुळे शिक्षणाचा बोजवाराच होता. आणि मुख्य म्हणजे आरोग्याच्या सुविधा इतक्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या. अवस्था बिकट होती, विशेषतः त्या भागात वेठबिगारी जास्त होती. त्याच्यामुळे आदिवासी मुलांनी शिकायचंच नाही. त्यांनी बाळगी किंवा गुराखी म्हणूनच काम करायचं. कष्ट करणारा वर्ग आपण जो मोडतो त्या ह्याच्यातच त्यांची. आणि त्याच्यामुळे एकूण परिस्थिती विदारक होती. ही 1978 साली सुरू केलेली संस्था आहे. मी 1980 साली तिथे आले. पण हे सगळं आम्ही गावागावात जेव्हा काम करायचो, आम्ही प्रौढ साक्षरतेचे वर्ग पण गावातून घ्यायचो. म्हणजे रात्री जाऊन गावातल्या स्त्री पुरुषांना, तरुण मुला मुलींना शिकवायचं, त्यांना अक्षरओळख करून द्यायची. इतर त्यांचे काही प्रश्न असेल तर बोलत राहायचं. आमचं हे काम एकीकडे चालू होतं. आणि समाजवादी महिला सभा ही जी अनुताई लिमयांनी स्थापन केलेली संस्था होती, त्या संस्थेचं सुद्धा इथल्या आदिवासी स्त्रियांबरोबर वेगळ्या प्रकारचं काम होतं. म्हणजे जास्त काम त्यांना सजग करण्याचं होतं, त्यांची वेगवेगळ्या विषयांवर शिबिरं घेण्याचं. इतकंच. त्यांच्याकडनं कशा प्रकारचं सहकार्य मिळायचं? खूप चांगलं, खूप चांगलं. की गावात कोणतरी नवीन आलंय हो. आणि काही आपल्याला सांगत, त्यांची तयारी असायची या सगळ्या गोष्टी accept करण्याची? यायचे लोक, मीटिंगला आवर्जून यायचे. मुलांना शाळेत अडचणी आल्या, मी असं नाही म्हणणार की पहिल्याच दिवशी 50 मुलं आली. ती मुलं गोळा करण्यासाठी काम करणारे जे शिक्षक होते ते शिक्षक, काम करणारे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते यांनी गावागावात जाऊन, पाड्यापाड्यात जाऊन मेहनत घेतलेली आहे, समजावून सांगितलेले आहे. त्याच्याशिवाय हे होणं शक्य नाही. आणि मग एकदा संस्थेच्या बद्दल विश्वास बसला, त्याच्यानंतर अडचणी कधी आल्या. आम्ही प्रौढ साक्षरतेचे वर्ग घ्यायचो तेव्हा सुद्धा अडचणी आल्या.
पण अडचणी आल्या म्हणून काम बंद करणं हा प्रकार नसतो ना, की अडचणी आल्या तर त्याच्यावर मात कशी करता येईल, त्याच्यातून मार्ग कसे काढता येतील. लाईट नसायची, कंदिलाच्या ह्याच्यात शाळा घ्यायचो, म्हणजे प्रशिक्षणाचं वगैरे रात्री घ्यायचो, ती माणसं कामावरनं परत आल्यानंतर, तर कंदिलाच्या ह्याच्यात घ्यायचं. ते सगळं चित्र आता डोळ्यासमोर दिसतंय, ते तुम्ही वर्णन करून सांगताय ते नक्कीच. मग ते काम करता करता मला वाटतं तुम्हाला भूमी सेनेमध्ये पण काम करण्याची संधी मिळाली, तुमची ओळख झाली. कसं झालं की आदिवासी शिक्षण परिवार संस्थेचा एक विश्वस्त भूमिसेने ज्यांनी सुरू केली ते भूमिसेनेचे काळूराम धोदडे, ज्यांना आम्ही काकाच म्हणतो, म्हणजे इथून पुढे काकाच माझ्या तोंडात येईल, ते काका आणि भूमिसेनेचे इतर कार्यकर्ते. भूमिसेनेचं काम अख्ख्या पालघर तालुक्यात होतं, त्याच्यामुळे ते नेहमी यायचे. मासवणमध्ये आदिवासी होते, इतर गरीब समाज होता, कुणबी वगैरे, त्यामुळे ते लोक यायचे. ते आले की संस्थेत यायचे, आमची विचारपूस करायचे, बोलायचे, कधी राहायची वेळ आली तर राहायचे. मग तुमच्या बरोबर एखादी व्यक्ती किंवा काही सतत येणारी व्यक्ती किंवा त्या संघटनेचे येणारे कार्यकर्ते जेव्हा तुमच्या बरोबर रात्री राहतात, बोलतात, त्यावेळेला संवाद वाढत जातो. मग भूमिसेना काय करते, काय करते, कशी करते, असं सगळी माहिती होत गेली. आणि आदिवासी सहशिक्षण परिवार संस्थेचं काम चांगलं आहे यात वादच नाही. किंवा मला आदिवासी प्रश्नाची समज, आदिवासी संस्कृतीची जाण, त्यांचं जीवन जे जवळून बघायला मिळालं ते आदिवासी सहशिक्षण परिवारामुळेच मिळालं. पण ते काम रचनात्मक होतं आणि वय 21, 22, 23 असं की आपण काहीतरी करावं अशी जिद्द असलेलं वय, प्रचंड एनर्जी असते. त्यामुळे भूमिसेनेच्या संघर्षात्मक कामाची ओढ जास्त वाटली. आणि एक घटना अशी घडली, मी सगळा प्रसंग नाही सांगणार कारण तेवढा अवधी नाही आपल्याकडे, पण एक घटना अशी घडली, मनोरला एका आदिवासी मुलावर खोट्या आरोपाखाली त्याला अटक केली गेली होती. बलात्काराचा आरोप होता, खोटा होता. वैद्यकीय रिपोर्ट काहीही आलेले नाहीत त्या मुलीचे. फक्त त्या मुलांनी सांगितलं होतं की शौचाला बांधावर बसू नकोस, लांब जा. तेवढ्यावरून त्या मुलीने पोलीस स्टेशनला तक्रार केली होती बलात्कार केल्याची. वैद्यकीय रिपोर्ट काही, त्या मुलांनी त्याला हात पण लावला होता आणि त्याच्या विरोधात त्याची धिंड काढली गेली. तर त्यावेळेला त्याच्या विरोधात भूमिसेनेने जो मोर्चा काढला होता, त्या मोर्चानंतर आम्ही त्या मोर्चात नव्हतो, पण त्या मोर्चानंतर मनोरमध्ये भूमिसेनेचं जे ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये जाऊन मनोरमधल्या काही लोकांच्या सांगण्यावरनं, जे विरोधक होते भूमिसेनेचे त्यांच्या सांगण्यावरनं पोलिसांनी भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली आणि अटक केली. आणि ही घटना जेव्हा घडली तेव्हा एका रात्रीत उरलेल्या कार्यकर्त्यांनी जो प्रचार केला, त्या प्रचारानंतर जो अभूतपूर्व मोर्चा निघाला, पालघरमध्ये मोर्चा निघाला होता. पोलीस सुद्धा आवाज झाले होते की काठ्या लाठ्या आपण घेतल्यात, पण याचा मुक मोर्चा होता. आणि ही जी घटना जेव्हा मासवण पर्यंत पोहोचली त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते जे आले त्याच्याबरोबर आम्ही मासवण मधली लोक गावोगाव प्रचार करायला निघालो की नाही उद्या आपल्याला मोर्चाला जायचंय. ती ठिणगी भूमिसेनेसोबत काम करायची इच्छा होण्याची ती एक ठिणगी मनात पेटली. त्या अभूतपूर्व मोर्चाला भूमिसेनेचे प्रमुख कार्यकर्ते अटकेत होते. हुसेन दलवाई म्हणजे खासदार, तेव्हा तो खासदार नव्हता, युवक क्रांती दलाचा कार्यकर्ता होता आणि तो मात्र तिथे त्या मोर्चाचं नेतृत्व करायला आला होता. एक काय म्हणू आपण, एक पाठिंबा द्यायला कोणीतरी एक खंबीर व्यक्ती लागते, तर तसं त्याचं व्यक्तिमत्व होतं आहे आणि तो आलेला होता. माझी पालघर मधली सेवा दलातली मैत्रीण नीलम परुळेकर ही त्या घटनेने व्यथित झालेली होती.
आणि तिच्याही मनात ठिणगी पेटली की आपण भूमिसेनेसोबत काम करा. आणि आम्ही दोघी मैत्रिणी, आम्ही दोघी एकमेकींशी बोललो, विचार विनिमय केला आणि आम्ही दोघींनी भूमिसेनेत काम करायचं असा निर्णय घेतला. कारण मासवडला मी 2च वर्ष दिली होती. सांगितलं पहिल्यांदाच की मी 2 वर्ष नक्की तुमच्याबरोबर काम करेन, नंतरच पुढे बघू. त्यामुळे मग आम्ही नंतर दोघी काळूराम दोदडेशी बोललो आणि आम्हाला असं तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे तर आम्ही करू का वगैरे. त्यांनी आनंदाने होकार दिला की एक तर स्त्री कार्यकर्त्या कोणीतरी येत आहेत, आनंदाने होकार दिला. अशी भूमिसेनेच्या ह्याच्यात असा प्रवेश झाला. पण नागेश हटकर भूमिसेनेत काम करत होता. जेव्हा ही घटना घडली आणि सगळे भूमिसेनेचे प्रमुख कार्यकर्ते अटकेत होते, तेव्हा तो एका कामगार प्रशिक्षणाच्या ह्याला इस्रायलला गेलेला होता. मग तो परत आल्यानंतर त्याच्याशी आम्ही बोललो आणि त्यांनी आम्हाला अटी ठेवल्या काय, ज्या अटी इथे नेतृत्व करायचं नाही, हे कार्यकर्ते जसे राहतात तसं राहायचं, जे अंगावर पडेल ते काम करायचं. या 3 अटी मान्य असतील तर भूमिसेनेसोबत या. आम्ही दोघींनी त्या अटी मान्य केल्या आणि जून 1982 पासून आम्ही भूमिसेनेत काम करायला लागलो. तरी किती वर्ष काम केलं असेल? मी 93 पर्यंत केलं. मला वाटतं त्यानंतर आपल्या मुळाताई गोरे यांची जी स्वाधार संस्था आहे की ज्याच्यामध्ये विशेषतः महिलांच्या प्रश्नांवर काम केलं जातं, तर तिथेही तुमचा मुलाचा वाटा आहे, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. काय झालं, 1994 साली आम्ही भूमिसेना सोडली. कुठे काय काम करायचं हे नक्की नव्हतं झालं. दरम्यान माझ्या नवऱ्याला ऍक्सिडेंट झाला छोटासा आणि त्याच्यानंतर तो वर्षभर घरी होता. त्या वर्षभर घरी असण्याच्या काळात आम्ही ठाण्याला आमचं जे घर आहे त्या घरी राहायला गेलो आणि तिथे असताना मग लक्षात आलं की आता जर आपण शहरात राहणार तर काहीतरी काम तर केलं पाहिजे, पण थोडेफार पैसे सुद्धा मिळले पाहिजे. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मृणालताईंनी पेक्षा मृणालताईंच्या बरोबर इतर ज्या सहकारी काम करणाऱ्या होत्या त्यांनी मला विचारलं की तू आमच्या बरोबर काम करशील का. तर मी सर्वसाधारण विचार करून मृणालताईंबरोबरची संस्था आहे म्हणजे हरकत नाही अशा वेळी माझा 1995 मध्ये मी स्वाधारशी जोडली गेली. मी पहिल्यांदा स्वाधारमध्ये समुपदेशक म्हणून काम केलं, पण मी MSW नाही आणि तिथे ग्रँट मिळते सोशल वेलफेअर बोर्डाची, तर त्याच्यामुळे त्यांना MSWच लागतं. मृणालताई आणि स्वाधार सुरू करण्यात टाटा इन्स्टिट्यूटच्या ज्या प्राध्यापिका होत्या मीनाक्षीताई आपटे, या दोघींनी मिळून स्वाधार संस्था सुरू केली. त्या दोघींनी खूप प्रयत्न केले दिल्लीच्या बोर्डाकडे मला माझ्या समुपदेशकाच्या याला मान्यता मिळावी म्हणून, पण ते लोक MSW साठी अडून बसलेले होते. शेवटी मीच मृणालताईंना म्हटलं नका 8 तास धरू, MSW मिळत असेल तर तिला तुम्ही घ्या. मग त्यांनी मला कॉर्डिनेटर पद्धतीतून राहा. मग स्वाधारचे जे इतर उपक्रम चालायचे आम्ही शाळांमध्ये जीवन शिक्षण कार्यक्रम घ्यायचो, ज्याच्यामध्ये कुमारांचे प्रश्न असायचे, ताणतणाव असायचे, लैंगिकता शिक्षण असायचं आणि व्यसनाधीनता. कारण असं आपल्याला वाटतं की शाळेत व्यसनाधीनता काय, जे व्हाईटनर लावतात ते व्यसनाकडे झुकणार गोष्ट आहे. वास त्याचा त्या ह्याच्या म्हणजे व्यसनाधीनता अशा सगळ्या प्रश्नांवर आम्ही गोरेगाव मधल्या शाळांमध्ये 3-4 शाळांमध्ये काम करत होतो. त्या कामाची जबाबदारी घेतली. स्वाधार प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यायची, आरोग्य शिक्षण कायदा या विषयावर वस्ती पातळीवर त्याचं काम आम्ही करायचो. आणि जे समुपदेशक आहेत त्यांच्याबरोबर होम व्हिजिटला जाणं किंवा त्यांच्याबरोबर अवघड केसेसना बसणं हे इतर कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा करत होते.
नंतरच्या काळात मी स्वाधारची सहकार्यवाह झाले आणि 2009 पर्यंत मी सहकार्यवाह म्हणून काम केलं. स्वाधार आणि केशव गोरे स्मारक ट्रस्ट यांचं नातं बहीण भावंडाचं असावं तशा पद्धतीचं. केशव गोरे स्मारक ट्रस्टच्याच इमारतीत स्वाधारचं काम चालतं आणि केशव गोरे स्मारक ट्रस्टनी मग मला त्यांच्याकडे जे संशोधन केंद्र मगाशी मी म्हणाले यदी फडके प्रगत संशोधन केंद्र याचं काम करण्यासाठी मला विचारलं आणि मृणालताईंनीच मला सांगितलं, ज्योती हे काम आकाराला लावायचं आहे तर त्याच्यासाठी तू पाहिजेस. आणि त्याच्यामुळे मी त्या कामात आले आणि त्यापासून मी आतापर्यंत तेच एका पाठोपाठ काय म्हणतात की एक दरवाजा बंद होण्याआधीच दुसरी संधी तुमच्यासाठी हजर होती. मी स्वाधार बरोबर आजही आहे. स्वाधार ते महिलांच्या वर होणारे जे अत्याचार आहेत, कौटुंबिक अत्याचार असतील किंवा सामाजिक अत्याचार असतील. सामाजिक अत्याचार मी असं म्हणते की रस्त्यावरची छेडछाड असेल किंवा सामूहिक बलात्कार असेल किंवा जळगाव वासना कांड झालं तशा पद्धतीच्या घटना असतील. बालविवाह रोखण्यासाठी काम करणाऱ्या राजस्थान मधल्या भौरी देवीवर जेव्हा बलात्कार झाला ती घटना असेल. राजकुमारची सतीची ही जी झाली ती घटना असेल. तलाकच्या विरोधातल्या घटना असतील. या सगळ्या याच्यावरती महाराष्ट्रातल्या अनेक महिला संस्था संघटना एकत्ररित्या काम करायच्या, ज्यात स्वाधारचाही मोठा सहभाग होता. आणि जे कायदे नवनवीन आले म्हणजे बलात्काराच्या कायद्यात खूप बदल होत गेले. कौटुंबिक हिंसाचार विरोधी दिवाणी कायदा हा 2005 साली आलेला आहे. कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण हे जे सगळे कायदे आलेले त्या कायद्यासाठी तो कायद्याचा मसुदा तयार करणं, त्या कायद्याची अंमल म्हणजे तो कायदा अस्तित्वात यावा म्हणून रस्त्यावर उतरून लढाई करणं, या सगळ्यामध्ये स्वाधारचा आणि परिणामी माझाही सहभाग त्याच्यामध्ये असायचा. मी मृणालताईंबरोबर अंगणवाडी कर्मचारी सभेचंही काम केलेलं महाराष्ट्रात फिरून आणि अंगणवाडी सेविकांचे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांवरती रस्त्यावर उतरून जी जी आंदोलनं झालेली आहेत त्या सगळ्या आंदोलनांमध्ये माझा सहभाग होता. मृणालताई गोरे जेव्हा वारल्या तेव्हा त्यांच्या पश्चात उद्योगी नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली. तर त्या संस्थेमार्फत काय काय कामं चालतात आणि तुमचा नेमका तिथे काय रोल आहे? 5 वर्षापूर्वी मृणाल उद्योगिनी संस्था स्थापन केली. मृणाल त्यांच्या बरोबर महागाई आंदोलनात, महिला अत्याचार विरोधी कृती समितीत सहभागी असलेल्या, स्वाधारमध्ये कार्यरत असलेल्या ललिता भावे आणि मालती गुप्ते, या मालती गुप्ते आज हयात नाही पण ललिता भावे या 80 वर्ष उलटलेल्या महिलांनी वस्ती पातळीवरच्या महिलांना काही प्रशिक्षण द्यावं आपल्याला जे येते त्यातलं आणि त्यांना त्याच्यातून त्यांचा रोजगार मिळावा या दृष्टीने मृणाल उद्योगिनी स्थापन केली. विशेषतः मृणाल त्यांची स्वतःची खूप इच्छा होती आणि या उद्योगिनी मार्फत पिशव्या, वेगवेगळ्या प्रकारची पाउचेस, बॅग्स, क्विल्ट, गोधड्या असं सगळं वेगवेगळ्या प्रकारचं केलं जातं. तोरणं केली जातात कापडाची, खणाची, देवीचं आसन वगैरे असंही काही केलं जातं आणि छोट्या बाळांसाठी लागणारी छोटी दुपटी वगैरे अशा प्रकारचं काम केलं जातं. मी या संस्थेसोबत आत्ताच जोडली गेलेली आहे कारण मला आधी विचारलं होतं पण घरची जबाबदारी असल्यामुळे मी नाही सांगितलं होतं. नक्कीच. नागेश दत्तर तुमचे पती, मला वाटतं हेमलकसाच्या ठिकाणी डॉक्टर आमटे तो प्रकल्प उभारण्यामध्ये पण त्यांचा वाटा होता आणि एकूणच त्यांचं व्यक्तिमत्वही काय म्हणतात की जसा तुमचा संपूर्ण प्रवास समाजाला झोकून देऊन कार्य केलेलं आहे तसा त्यांचाही प्रवास तितकंच ते व्यक्तिमत्व मोठं होतं. तर त्यांच्याबद्दल एक थोडक्यात सांगा. नागेश दत्तर व्यवसायाने कमर्शियल आर्टिस्ट, गोल्ड मेडलिस्ट, पण 40व्या वर्षी स्वतःचा व्यवसाय बंद करून तो बाबा आमट्यांच्या इथे गेला आणि हेमलकसाचा प्रकल्प जागा शोधण्यापासून उभा राहण्यापर्यंत त्या कामात तो सहभागी होता. पण तो जेव्हा
कॉलेजमध्ये शाळेत शिकत होता त्यावेळेला तो राष्ट्र सेवा दलामध्ये जात होता आणि समाजवादी युवक सभेमध्ये जात होता. त्याच्यामुळे त्याचा एक पिंड राजकीय होता, संघर्षात्मक कामाचा होता. तो पण स्वतःला डिकास्ट केलं पाहिजे म्हणून त्यांनी आपली मध्यमवर्गीय सो कॉल्ड सोफिस्टिकेटेड जीवन आदिवासी मध्ये काम करणाऱ्या भूमिसेनेसोबत काम करायला लागला. तो निवडणुकीच्या निमित्ताने कधी या भागात आलेला असल्यामुळे आंदोलनाची वगैरे त्याची ओळख होती. त्यांनी 1993 पर्यंत काम सुरू केलं. 1982 मध्ये जेव्हा आम्ही भूमिसेनेत काम करायला लागलो तेव्हा नागेशची माझी घट्ट मैत्री होत गेली आणि भूमिसेनेच्या इतर सगळ्या संघर्षात्मक कार्यक्रमाबरोबरच सामुदायिक लग्न कमी खर्चात लग्न हा वेठबिगार मुक्तीनंतर दिलेला भूमिसेनेनी कार्यक्रम होता. त्या एका सामुदायिक लग्नात सहभागी होऊन आम्ही आमच्या सहजीवनाला सुरुवात केली. जो सामुदायिक विवाह समारंभ त्या वर्षी सफाळ्यातच झाला होता. म्हणजे काय म्हणताय की ते विचाराच्या धारा जुळल्याच आणि मनाच्याही जुळल्या अगदी. आणि म्हणजे त्याच्याशिवाय माझं जीवन अपुरं आहे आणि माझ्याशिवाय त्याचं जीवन अपुरं होतं. त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्न विचारला त्याचा मलाच स्वतःला खूप आनंद आहे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आता की आता जो आपण कार्यक्रम नवरात्रीच्या निमित्ताने घेतोय आणि आता अलीकडे जे काय आपण प्रकार म्हणजे एका बाजूला समाज आधुनिक होतोय, सुशिक्षित होतोय, पहिल्या इतकी आर्थिक परिस्थिती किंवा विवंचना तशी राहिली नाहीये, प्रगतीच्या दिशेने आपण वाटचाल करतोय म्हणतोय, पण तरीही अजून एका बाजूला खूप भीषण चित्र दिसतंय. म्हणजे लहान मुलगी असो, तरुण असो किंवा वयस्कर असो, हे प्रकार उपसे कानावर येत आहेत, वाचायला मिळत आहेत. तर ह्या निमित्ताने नवरात्रीच्या तुम्ही आजच्या आपल्या तरुण पिढीला काय संदेश द्याल स्त्रियांच्या दृष्टिकोनातून? तुम्ही तरुण पिढी म्हणालात हा शब्दच मला खूप भावला. याचं कारण असं आहे की निव्वळ मुली, तरुणी, विवाहित स्त्रिया याच्यापेक्षा तरुण, मुलगे, पुरुष म्हणजे समस्त समाज जो आहे त्या समाजाला एकच सांगावंसं वाटेल. खरं म्हणजे मी तेवढा संदेश देणे इतकी मोठी नाही याचं रास्त भान मला आहे, पण तरी या निमित्ताने मी एकच सांगू शकेन की स्त्रीकडे, मुलीकडे बघण्याचा एक माणूस म्हणून दृष्टिकोन रुजवा. देवी म्हणून तिला पूजायचं आणि उपभोगाची वस्तू म्हणून तिला नासवायचं याच्यापेक्षा तिच्याकडे एक माणूस म्हणून बघा, सन्मानाने बघा, तिचा आदर करा. हाच एक संदेश. नक्कीच. खूप छान, खूप छान. सफाळा तुमचं वृत्तांताची डिजिटल GP हे आहे तुमचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम मला स्वतःला खूप आवडला आणि तुम्हाला खूप शुभेच्छा, धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस अनेक सदिच्छा. खूप थँक्यू. खरंच एखाद्या विशिष्ट ध्येयाने झपाटलेली माणसं दुसऱ्यांचं दुःख समजून घेताना, त्यांच्या अडचणी दूर करताना, त्यांचे प्रश्न सोडवताना स्वतःचं जगणं विसरून जातात आणि कदाचित या अशा सगळ्या व्यक्ती समाजात आहेत म्हणून जे गरीब घटक असतात, वंचित घटक असतात किंवा मानसिक आजाराने ग्रस्त लोक असतात त्या सगळ्यांना पुन्हा नव्याने जगण्याची, स्वाभिमानाने जगण्याची, आत्मविश्वासाने जगण्याची जी उमेद येते ती निश्चितच या अशा समाजातल्या कार्य करणाऱ्या मंडळींमुळे येते. आणि खरं तर ही अशी माणसं समाजस्तुतीपासून फार लांब असतात, फक्त ते आपल्या कार्यातच कार्यमग्न असतात. तर खरोखर ज्योतिताईंचा हा संपूर्ण प्रवास आपल्या सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. तर ज्योतिताई, तुम्ही आलात, आमच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारल्यात, तुमचे खूप खूप मनापासून आभार आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हालाही खूप धन्यवाद.